मंत्रिमंडळ विस्ताराचा कुठलाही तिढा नाही, फडणवीसांचं स्पष्टीकरण। आमच्या पक्षातील मंत्र्यांची यादी काढली, वरिष्ठ निर्णय घेतील, तर शिंदे आणि अजित पवार त्यांच्या पक्षातील मंत्री ठरवतील, फडणवीसांची माहिती। 16 तारखेपासून हिवाळी अधिवेशन, त्यामुळे 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो। अजित पवारांची मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया। महायुतीचे 30 ते 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार। भाजपचे 15 ते 16, शिंदेचे 8 ते 9 आणि अजित पवारांचे 8 ते 9 मंत्री शपथ घेणार, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्तारावर भाजपचाच वरचष्मा राहणार, गृह आणि अर्थ खातं भाजपकडेच राहणार असल्याची सूत्रांची माहिती। तर राष्ट्रवादीच्या पदरात महसूल खातं पडण्याची शक्यता, सार्वजनिक बांधकाम खातंही सोडण्याची भाजपची तयारी, सूत्रांची माहिती। अजितदादा गट आणि शिंदे गट नगरविकास आणि गृहनिर्माण खात्यांसाठी आग्रही, सूत्रांची माहिती। दरम्यान भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी दोन्ही खात्यांसंदर्भात शिंदेंना आश्वासन देण्यात आल्याचीही माहिती। फडणवीस शहांच्या बैठकीत मंत्रिपदाच्या नावांवर शिक्कामोर्तब, भाजपचे जवळपास 20 आमदार तर शिंदेंचे 13 आणि अजितदादांचे 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात आज रात्री फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांमध्ये महत्त्वाची बैठक। दरम्यान दिल्लीत फडणवीसांनी मोदींची भेट घेतली, तर अजितदादांनी शहांची भेट घेतली। 14 डिसेंबरला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार। मंत्रिमंडळात आमदार रवी राणा यांची वर्णी लागणार, निवडणुकीत राणा दाम्पत्यानं केलेल्या कामगिरीमुळे मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। शिंदे गट आणि भाजपमध्ये आता पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच, गृहमंत्रीपदापाठोपाठ शिंदे ठाण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती। शिंदे आणि अजित पवार बार्गेनिंग करू शकत नाही, जे मिळेल ते घ्या, नाहीतर घरी आराम करा अशी स्थिती, वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादांकडून दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचीही उपस्थिती। पवार आणि काकींचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो, अजितदादांची भेटीनंतर प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडूनही पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। पवारांना दीर्घायुष्य लाभो, फडणवीस आणि शिंदेंनी पवारांना शुभेच्छा दिल्या। महान माणसाविरोधात प्रचार केला आणि शुभेच्छा द्यायला आले, संजय राऊतांचा अजित पवारांना जोरदार टोला। राजकारणापलीकडे कौटुंबिक संबंधही असतात, पवारांसोबतच्या भेटीनंतर अजितदादांचं वक्तव्य। मंत्रिमंडळ विस्तारासह अधिवेशनाबाबत चर्चा झाली, अजितदादांची प्रतिक्रिया। तर जवळपास अर्धा तास अजितदादा पवारांच्या निवासस्थानीच होते। शरद पवार आणि अजितदादा एकत्र येतील असं जाणकार लोक सांगतात, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। जयंत पाटील व्यस्त असतील म्हणून दिल्लीत आले नसावेत, पवार साहेबांनी जयंत पाटलांवर कुठली तरी जबाबदारी दिली असावी। जयंत पाटलांच्या अनुपस्थितीवरील प्रश्नावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। अजितदादांकडून पवारांसाठी आलेल्या भेटवस्तूची पाहणी, वाढदिवसानिमित्त चांदीच्या 85 नाण्यांनी बनवलेलं खास गिफ्ट देण्यात आलं। सरपंच हत्या प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून त्या कुटुंबाला न्याय मिळवून देईल, मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। जळगावात शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी। कोणत्याही पक्षाकडून विरोधी पक्षनेता नेमणूक करण्यासंदर्भात प्रस्ताव आला नाही, प्रस्ताव आल्यानंतर त्यावर निर्णय घेणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। ईव्हीएम असेपर्यंत मी निवडणुकीला उभा राहणार नाही आणि ईव्हीएमच्या माध्यमातून कधीही मतदान करणार नाही, राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांची मोठी घोषणा। काही ठोस पुरावा असेल तर विरोधकांनी ईव्हीएम संदर्भात सुप्रीम कोर्टात जावं, उज्ज्वल निकमांनी विरोधकांना सुनावलं, लोकांची दिशाभूल करून रान पेटवू नये, उज्ज्वल निकमांचं वक्तव्य। अजित पवारांसाठी 22 तारखेला बारामतीत सत्कार सोहळ्याचं आयोजन, रॅलीसह जाहीर सभाही होणार, अजितदादा गटाच्या सर्व मंत्र्यांना निमंत्रण असणार। हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात 40 मंत्र्यांसाठी बंगले सज्ज, हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, नागपुरातील रवी भवन आणि नागभवन परिसरात मंत्र्यांचा मुक्काम असणार। परभणी शहरात कालच्या तणावपूर्ण वातावरणानंतर आज शांतता, परभणी शहरात पोलीस आणि एसआरपीएफची गस्त, पोलिसांनी आतापर्यंत 40 आंदोलकांना ताब्यात घेतलं। मंठ्यातील बंद शांततापूर्वक पाळावा, मंठा शहर बंदच्या पार्श्वभूमीवर सचिन खरात यांचं आवाहन। परभणीत लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक, निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी लासलगाव बाजार समिती केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार।
नांदेड जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी पिकं बहरली, मात्र ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याच्या पिकावर अळींचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता. नंदुरबार एकाच दिवसात पपईच्या भावात 4 रुपये प्रति किलोनं घट, थंडीच्या लाटेचा पपई उत्पादक शेतकऱ्यांना फटका. नाशिकमध्ये 7,000 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित, कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी मदतीपासून वंचित राहण्याची शेतकऱ्यांवर वेळ.